ह्यो मोडलो कसो कांदो ह्यो. ही बघा मंडळी एवढी भाजी झाली शेगलाची. तर मित्रांनो हे बघा टाकायची वाटेमध्ये भाजी भेटले रस्त्याच्या बाजूलाच आहे. पसरतो मग. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकल्यांच्या नव्या पुऱ्या व्हिडिओमध्ये. तर आता 8:30 चालला खत घेऊन कलबांका खत घालूचं. तर आता कसं खत घालतात ते पुढील व्हिडिओमध्ये तुमका नक्कीच दाखवीन. आणि बघा लावणी पण लावलेल्या यांनी. इकडे इले पण कुत्र बोकवलं. तर मंडळी ही बघा आता 8:30 चाललो आहे. ही आमच्या साडारी जायची वाट आहे. घाटी आहे पुरी, त्यामुळे दमायला होतं खूप. मला दाखवतो थांबा. पूर्ण वरपर्यंत घाटी आहे, त्यानंतर असा पठार भाग आहे, तिथे आमची कलमं आहेत. तुम्हाला वर गेल्यावर सुद्धा दाखवतो. हे बघा अशी घाटी आहे पूर्ण वरपर्यंत. हे बघा फणसाचं झाड. याला आमच्याकडे खाचकुर्ती म्हणतात, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्हाला. तर अजून थोडी घाटी अजून चढायची आहे. तर मंडळी आता वर आलो. ही बघा वर असे निसर्ग आहे, खूप छान व्ह्यू आहे इथे. वडाचं झाड वाटतं. इकडून एंट्री आहे. इथे दगड ह्या गडग्यावरचं पडला वाटतं, नाही तर चांगली एंट्री होती. इकडून आता वाट आहे. पाऊस असल्यामुळे जरा झाडी वाढली आहे, घनदाट झाले. तर मंडळी आपण आता पहिल्या बागेत आलो. आपल्या इकडे आंब्याची रोपं आहेत आणि काजूची देखील रोपं आहेत. इकडे मे महिन्यामध्ये आपण येतो आंबे वगैरे काढायला. तर मंडळी आता वरती आलो साड्यावरती. बघा वातावरण कसले छान झालं आहे. ही बघा ही खताची पिशवी वरती घेऊन आलो. तर आता कलबामध्ये टाकायचं आहे, म्हणजे आंब्यांच्या झाडांना टाकायचं आहे. ते आता तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो कसं काय टाकतात ते. तोपर्यंत हा व्ह्यू बघा, खूप सुंदर. हे बघा पाऊस पण धरला आहे, ढगाळ वातावरण झालं आहे. आता आई येते, तिची वाट बघतोय फक्त. बघा येते वाट आई. दमक झाला. तर मित्रांनो हे बघा खत आता गट्टे आहे ते फोडून घ्यायचं आणि मग कलबांना टाकायचं आहे. तकडेच घे कालबाच्या मुळात, ते फोडला की टाकला मग. तर मित्रांनो आता कलबातच फोडण्याचा निर्णय झाला आहे. त्याच्यातच फोडूया. पुरा लागत आहे का? पुरे आता तू खूप तिकडचं जा. तर मंडळी हे बघा खत पडून झाला, तर गोळे होते त्याचे. ते बघा असं आता पसरवून ठेवूचा. तर मित्रांनो एका कलबाला खत टाकून झाला आहे. तर आता जांभीला टाकू. त्या जांबीत जाऊया. मग ह्या कलबात पेरू पण
तर मंडळी हा गोळा आता या जांबीमध्ये टाकायचा आहे. फोडून आता टाकूया. रान बघ काय झालं आता, भरला सगळा. मंडळी रान खूप वाढलंय, त्यामुळे जपून जावे लागते जरा. ही बघा आमची जाम. तर आता इथे फोडून घालूया खत आहे. ह्यो मोडलो कसं कांदो? यो. दोनवले पेचले ना. दोनवलं की अरे भेताडी हे का वादळात बे या झालं की काय? अरे मेन ते आमचे धरणारे गेले. मंडळी बघा वाऱ्यानं वाटतं पेचलो कांदो. तू काय करत धरणारी जाम होती. धरणारी जा. तर मंडळी तुम्हाला आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो. कसला भारी व्ह्यू आहे तो आमच्या सड्यावरचा. तुम्हाला दाखवतो थांबा. इथून जायचं आहे, थोडं अडचण आहे पण दाखवतो थांबा जरा. हा बघा कसला व्ह्यू आहे तो. मस्तपैकी ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. झाला त्या आंबीत घालून. तर मित्रांनो ह्या जांबीला बघा, ह्या जांबीला व ह्या कलंबाला घालून झालं खत. आता बघूया दुसरी. हा छोटा कलम आहे त्याला घालायचं आहे. एका जरासाच लागत ना. तर मंडळी बघा ह्या खालच्या साईडच्या जांभी व कलंबांना खत घालून झालं आहे. तर आता हे बघा वरती पण आहेत जांभी वगैरे, त्यांना आता खत घालायचं आहे फक्त. अजून पुढे पण जाऊचा ना. तर मंडळी कालच एके ठिकाणी आम्ही लावणीला गेलो होतो. तिथे 2 कोपरे राहिले होते. ते आता मी झाले ना गे कल लावलेले 2 कोपरे करवलेले फक्त. ते काल राहिलेले 2 फक्त कोपरे होते ते आता लागून झाले आजच सकाळी. तर ती व्हिडिओ मी आता टाकली आहे. ती तुम्हाला बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. ती कोकणातील लावणी कशी करतात ती तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल. कशा पद्धतीने गावामध्ये लावणी केली जाते हे तुम्हाला त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे. तर आता पुढे बघूया. खत अजून टाकायचं आहे. या बघा वरच्या कलमांना टाकायचं आहे. याला टाकलं आहे वाटतं. ते बघा टाकतं आई. झाले. तर मंडळी आताच झालं आहे बघा. वरपर्यंत इकडेपर्यंत कलम होतं एक. इथे लास्ट होते आता टाकलं आहे. आणि आता पुढच्या बागेमध्ये जायचं आहे. किती सावरला त्या? तर मंडळी या बागेतील आता खत टाकून झालं आहे. तर आता दुसऱ्या बागेमध्ये चाललो आहे. हे बघा याच्या टपामध्ये टाकलं आहे पिशवी. दुसऱ्या बागेमध्ये दाखवतो मला खत टाकताना. तर मंडळी पावसामध्ये येथील सड्यावरचे वातावरण खूप सुंदर होते. बघू शकता पाठीमागे मस्त वाटतं सड्यावर आल्यावर. बघा सगळीकडे हिरवळ पसरले. बघा आमच्याकडे असे गेट असतात कोकणामध्ये बागेमध्ये. याच्यामधून बैल वगैरे येऊ शकत नाहीत, फक्त माणूसच जाऊ शकतो. रान पण मरणाचा वाढला. तर मंडळी बघा काटलांची फुला
एका आता काटला धरणार ना. हे बघा बेल आहे. काटलांची पण भाजी मस्त लागते. तर कधी काटलांची भाजी काढून आणली. हे बघा मंडळी, याला काटलं बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये. तर कधी काटलं आणली घरी तर काटलांची भाजीची रेसिपी देखील आमच्या चॅनलमध्ये नक्कीच पोस्ट केली जाईल. तर मंडळी हे बघा चुरुणाचं झाड, याचे खाली रुजतात ना, जमिनीच्या खाली रुजतात. हे बघा, हे बघू शकता. हे मंडळी औषधी झाड आहे चुरणाचं. हे बघा मग अशी दाखवली होती. अजून काटल्यांची वेल आहेत. हे बघा. तर मंडळी आता दुसऱ्या बागेत आपण आलो आहे. हे बघा, इथून बागेत जाण्यासाठी रस्ता आहे. दाखवतो तुम्हाला, थांबा. इकडून इकडे काटेरे वगैरे झाडं लावून ठेवावी लागतात इकडे गेटपाशी, नाहीतर गुरे वगैरे घुसतात आतमध्ये. तर म्हणजे ही बघा आमची बाग, दुसरी बाग. इथे आता कलमांना खत घालतो आहेत आपण. पाच गळू लागलो की काय साड्यावरती. इथे साधारण रोपटी कलमच होतात, कारण इथे कातळ आहे ना, माती खूप कमी आहे, म्हणून इकडे सड्यावरती रोपटी कलमच होतात साधारणतः. ही बघा, इकडे छोटंसं कलम लावलं आहे, इकडे एक लावलं आहे. हे काय लिंबी नाही वाटतं. इथे मे महिन्यामध्ये वगैरे पाणी शिपायला लागतं आपल्याला. तर मंडळी साड्यावर आलो आहे. तर यंदाच आपली इथे विहीर खणली आहे, ती तुम्हाला दाखवतो. अजून त्याला बाजूचा जो चौतारा असतो तो केला नाही आहे, पण गुरं वगैरे पडतील म्हणून त्यासाठी तिथे काटेर झाडं वगैरे लावली आहेत. हे बघा, तुम्हाला आत जाऊन दाखवू शकत नाही कारण खूप खोल आहे बावडी. आम्ही विहिरीला आमच्या गावामध्ये बावडी म्हणतो. हे बघा, इथे आता चौतारा वगैरे लावणार आहेत थोड्या दिवसांनी. तोपर्यंत हे बघा गुरा वगैरे आतमध्ये पडतील म्हणून काटेर झाडं वगैरे लागले. त्यांना काय समजत नाही, म्हणून आपण खबरदारी घेतलेली बरी. गुरांची देखील काळजी करायला हवी. तर मंडळी बघा, आता ह्या बागेमध्ये खत घालण्याचं काम सुरू आहे. हे बघा मित्रांनो, पप्पाने शेगुल लावलाय. शेगुल म्हणजे शेवग्याचं झाड. आमच्याकडे शेगुल म्हणतात ते का. शेगुल दिसत असेल तुम्हाला. तर मंडळी, आमच्या बागेमध्ये अजून एक शेगलाचं झाड आहे, तुम्हाला थांबा दाखवतो. हे बघा, हे अजून छोटंच आहे, वाटतं यंदाच लावलं आहे, अजून त्याची वाढ झाली नाही. तर मंडळी, आता या शेगलाची भाजी काढूया. काठी आधी बघूया कधी. काठीशिवाय जमणार नाही. खया. तर मंडळी बघा, काठी भेटली आहे, तर काढूया भाजी. तर मंडळी बघा, काठी. तर भाजी काढतोय आणि तुमका दाखवते. तर मंडळी बघा, 4-5 टाळे काढलंय. बारके बारके घेतोय निटावून. ते मोठे हे उपयोगाचे नाही.
बारके बारके करू होईल का. तर मंडळी बघा भाजी टाळे काढून घेतले त्याचे. आता ही आता पिशवीत भरू होऊया. एवढी भाजी काढला आताच. तर मित्रांनो आता खत घालून झालंय. आता घरी चालला. पाऊस पण धरला. ही बघा मंडळी एवढी भाजी झाली शेगलाची. तर मित्रांनो बघा वाटेमध्ये टाकळ्याची भाजी देखील भेटली. रस्त्याच्या बाजूलाच आहे. ही आता काढून नेणार घरी. ती कशी कोवळी पानं काढूची लागतं. तर मंडळी टाकळ्याची देखील भाजी भेटली आणि शेगलाची देखील. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.